घासल्या विनाधार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विनाधार नाही या तलवारीच्या पातीला, आणि मर्द मरण्याशिवाय नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार पार झालेला आहे, अंधार पार झालेला आहे. पाताक्षणी एक दिवा पाहिजे, अंधार पार झालेला आहे. पाताक्षणी एक दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवा पाहिजे. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमचं सहर्ष ग्रुपचं स्वागत करतो. रायगड किल्ला पाहिला असेल नसेल, पण रायगड किल्ला आज आपल्याला प्रत्यक्षात बघायचंय. खरं म्हटलं तर जीवनातल्या प्रत्येक शिवभक्तीने रायगडाची वारी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. बघा, आपण किल्ल्यावरती येतो काय छत्रपती महाराजांची पूजा करण्यासाठी. आपली पूजा केव्हा सार्थक होईल? जेव्हा भरलेली बॉटल गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आणून ती गडाच्या पायथ्यावर नेऊन टाकलीत, तुमचं खऱ्या अर्थाने रायगड दर्शन सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. येणारा शिवभक्त गडावरती फोटो पडत असतो. मी म्हणत नाही काढतो, आवर्जून काढा फोटो, कारण की रायगडाची आठवण ठेवली पाहिजे. पण आपल्याकडून काय चुका होत असतात तर आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो काढतो, गोगल बनून सेल्फी करतो. ही दुर्लक्षणमुळे चांगली आहेत का? नाही. छत्रपती आहेत, त्यांच्यासोबत तुलना होऊ शकत नाही. बघा, आज तुम्ही गडाच्या पाठीमध्ये प्रवेश केलात, ही गडाची मागील बाजू आहे. रायगडाची समोरची बाजू बघायची असते ना, 2360 पायऱ्या सर गर करावा लागतो. ती गडाची समोरची बाजू म्हणतो बघा पूर्णपणे, कारण की रायगड चढण्यासाठी जवळजवळ 1.5 तास लागतो. ही गडाची समोरची बाजू म्हणतो बघा. तुम्ही अवघ्या केबल कॅर मध्ये बसून गडावरती माथ्यावरती आलात, ही गडाची पाठीमागची बाजू. रायगडाचं वरचा परिसर पाहायला गेला तर 100 एकर मध्ये पठार भाग आहे. पायथ्यापासून किल्ला हा 1200 एकर मध्ये किल्ला आहे. बघा, किल्ल्याची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. जिथे आता गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आला 1375 फुटावर तुम्ही अवघात उभात म्हटला. बघा, म्हणजे महाराजांनी 400 वर्षापूर्वी पाण्यापासून धोका हे 400 वर्षापूर्वी महाराजांना सांगितलं होतं. कारण की समुद्र सपाटीपासून 2851 फुटा म्हणजे समुद्रावरती नियंत्रण ठेवता येईल, या दृष्टिकोनातून या रायगडाची निवड केली होती. म्हणजे रायगडाचं मूळचं नाव रायरीचा डोंगर, आणि हा रायरीचा डोंगर महाराजांनी जावळीच्या मोरेंकडून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. जावळीचं खोरं स्टार्ट कुठं होतं? रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला येतो. प्रतापगडाचं मूळचं नाव भरप्याचा डोंगर, जावळीचा किल्ला. शिवरायांनी अफजल खानाला मारले, पराक्रम केला, म्हणून त्या गडाचं नाव ठेवण्यात आले प्रतापगड किल्ला. या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा, जो खालचा संपूर्ण आपण भूभाग पाहतो की नाही, या भूभागाला त्यावेळेला जावळी खोऱ्याने असं नोंद केली जायची. मग हे जावळीचं खोरं दाट जंगल असल्यामुळे याच्यावरती कुणाचाही डायरेक्ट सध्याच्या चेहरा जिंकता येत नव्हतं पूर्णपणे. या जावळी खोऱ्याची एक मन रचली जाते. या जावळी खोरा आपला सूर्य पाहतो ना आपण, सूर्य पाहतो की नाही, त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये हा सूर्य कुठे उगवला आणि कुठे मावळला जावळीच्या लोकांना माहिती पडत नव्हतं. ज्या तुम्ही आता जंगलातून आलात की नाही खालून, या जंगलाला जावळीचं खोरं, या जावळी खोऱ्याची एक मन रचली जाते की आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वल नक्की वाहिले असेल, त्या अस्वरीच्या केसामध्ये सोडी ऊ सापडू शकेल, पण या जंगलामध्ये 4 पायाचा मोकाड हाती सोडला तरी तो कधी भेटू शकत नव्हता. असा जावळीचा एरिया पूर्णपणे होता. आणि होता मात्र ते आदिलशाहकडे. पण आदिलशाहने एक मराठी सरदाराची नेमणूक केली होती, त्याचं नाव होतं, आपण आजही पाहतो की जावळीचे मोरे आपण म्हणतो, चंद्रराव मोरेंच्या ताब्यामध्ये असणारा हा रायरीचा डोंगर आणि जावळीचा खोळा हा पूर्णपणे चंद्रराव ताब्यामध्ये होता. आपल्या महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी वेल्हा तालुका राजगड पुण्यामध्ये. मग राजगड राजधानी असताना सुद्धा रायरीला महाराजांनी राजदर्जा का दिला बरं? एकमेव कारण की महाराजांचा राजगड किल्ला हा स्वराज्यासाठी अपुरा पडू लागला. म्हणून जावळीच्या मोरेने एक पत्र्यावर गेला, मोरे तुम्ही मराठी, आम्ही सुद्धा मराठी, आम्ही स्वराज्याला सुरुवात केलेली आहे, तुम्ही त्या आधी चाकरी सोडून द्या आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील होऊन जा. पण मोरे फार उर्मिष्ट आणि गर्वीचा स्वभावाचा होता. त्या पत्राचा महाराजांना उलटा जबाबीला मोरे लिहितोय, तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपण आज राज्य दिसले कोणी? तुम्ही झालात केव्हा राजे? हे तुम्हाला पटत नसेल तर देखील याल जावळी जाल गवळी. डायरेक्ट पूर्णपणे त्याने युद्धाचं चॅलेंज दिलं. महाराजांनी फक्त 145 निवडले आणि जावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराय मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याची काकडी असल्याचा वध झाला. आपल्या भावाचा वध पाहिल्यानं चंद्रराव मोरे घाबरला, अन्यथा आपलाही वध होऊ शकतो. मग जावळी सोडावी लागली आणि रायरीच्या पायथ्याशी मोरे महाराजांना 15 मे 1656 देखील शरण आला. महाराजांनी पूर्ण रायरीला वेढा दिला पूर्णपणे, म्हणजे स्वराज्यामध्ये रायरी येऊन ठेवली होती पूर्णपणे म्हटलं जातं. बघा, कारण की हा रायरीचा डोंगर उभा डोंगर आहे पूर्णपणे, याला कुठची तरबंदी कुठचाही बुरुज पाहता येत नाही. बघा, किल्ला म्हटला की किल्ल्याला तरबंद आली, बुरुज आली. रायगडाच्या पायथ्याला शत्रू येऊन फसला, रायगड किल्ला कुठे त्याला कळलाच कामा नाही पूर्णपणे. कारण की रायगड फक्त खालून डोंगर दिसतो, वरतून आपल्याला किल्ला बघायला भेटतो पूर्णपणे. म्हणजे वरतून सगळं दिसतं पण खालून दिसता कामा नाही. जेव्हा पहिल्यांदा
रायरीने पाहिलं महाराजांना आणि महाराजांनी रायरीला पाहिली तेव्हा रायरी किल्ल्याबद्दल काही महाराजांनी एक उद्गार वाक्य बाहेर पडले होते. ते उद्गार वाक्य असे म्हणत जातात की राजा खासा जाऊन पाहता हा गड मात्र बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रचंड काळी कड्यावरती गवत सुद्धा उगवत नाही, दोंडा तासीव एकच आहे, दौलताबादेपेक्षा रायरी ही दशगुणी उंच आहे. ऐसे देखून राजे संतुष्ट होके बोलले की पंत तख्तास जागा आपला हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 रायरीहून रायगडाचं नामकरण केलं. तुम्ही आताच्या रोपेतून वरती आलात नाही प्रकरणात बसून मध्यभागी आलात की तुम्हाला भीती वाटली असेल. या रायगडविषयी तुमच्याही उद्गार वाक्य तोंडातून बाहेर पडले असतील. किती उंच डोंगर आहे, खाली पाहिलं तर आम्हाला भीती वाटते. मग राजाने हेच उद्गार वाक्य बाहेर पडले आणि तख्तास जागा हाच गड खरा करावा. आणि राजाने 15 मे 1656 रायरीहून रायगडाचं नामकरण केलं पूर्णपणे. रायगड नंतर गडाला नाव बदललेलं नाही पूर्णपणे, कारण की रायगड ज्याने रायगड किल्ला उभा केला त्या आर्किटेक्टचं नाव हिरोजी इंदुळकर. रायगड किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं 70 मध्ये, म्हणजे 56 ला सुरुवात केलं, 70 ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं. म्हणजे रायगड किल्ला वरचा 100 एकर मध्ये बांधावं काय. या रायगड किल्ल्यावरती अशा 350 इमारती आम्हाला बघायला भेटत आहेत. रायगड किल्ल्यावरती मोठमोठे 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे रायगड बघायला कमीत कमी 3 दिवसाचा कालावधी सुद्धा कमी पडतो म्हटलं आता बघा. कारण की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेला बघायला भेटतो. पण मुळात या रायगडला एक भौगोलिक प्राप्त स्थान झालेलं आहे की या रायगडाला रायरीला कुठलाही डोंगर किंवा कुठलीही पर्वतरांग टच अटॅच कुठेही पाहता येत नाहीये. जर एखादा डोंगर कनेक्टेड असता तर गडावरती शत्रू सहजपणे हमला करण्यासाठी आला असता. येण्याचा मार्ग रायगडाचा समोरचा पायी मार्ग बघायला भेटतो प्रमाणे. या पायी मार्गाने लोकांची तोच वाट होती. ही पाठीमागची बाजू आता 96 मध्ये झाली, 96 रुपये झाला म्हणून आपण गडाची पाठीमागची बाजू म्हणतो. गडाला पाठीमागची बाजू नव्हती बघा प्रमाणे. हे बांधकाम पूर्ण झालं. वरचं स्ट्रक्चर होतं कसं रायगड किल्ल्याचं, कारण की ज्या महलामध्ये आपण उभे आहात ना हा महल आपल्याला ओपन बघायला भेटतोय. पण त्या काळामधलं राजांचं वैभव कसं असेल. अहो त्या काळामध्ये लाईटच नव्हती. मग कल्पना करा आज आपण त्या दरवाजातून आतमध्ये आलो असतो आणि याच्यावरती जर का लाकडी छत बघायला भेटलं असतं, त्याच्यावरती जर का पूर्णपणे मातीची कवलं बघायला भेटली असती आणि याच्या आतून जर का मखमली पैठणी कापडं बघायला भेटली असती आणि त्या मखमली पैठणी कापडामध्ये ते काव दिव्यांचे दिवे आणि जर का स्मशानीचा उजेड जर आपल्या डोळ्यासमोर असता तर फक्त कल्पना करा, जाणीव करा की छत्रपतींच्या वैभवामध्ये आपण या बाल्य किल्ल्यामध्ये दिसलो असो कशी याची कल्पना सुद्धा केली नसती. परंतु मुळात जेवढे मराठ्यांचे गड किल्ले आहेत ना अशा बघण्या अवस्थेमध्ये बघायला भेटणार आहेत पूर्णपणे. पण तुम्ही राजस्थानला कधी गेलात ना तिथले गड किल्ले आपल्याला सुरक्षित बघायला भेटत आहेत. एकमेव कारण असं म्हटलं जातं की मराठा कोणासमोर झुकला नाही, वाकला नाही. या युक्तीप्रमाणे कधी युक्ती तुम्ही ऐकली असेल, आमदाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्याची साथ आहे, ही मराठ्याची साथ आहे. अखेरपर्यंत लढा देऊन इंग्रजांना अखेरपर्यंत लढा दिला. मग मात्र सूर्याची पिसाळ हा पेशव्यांच्या ताब्यामध्ये किल्ला गेला आणि बॅक साईडला पाटील कोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा मारा केला आणि रायगड किल्ल्याचा वरचा परिसर 11 ते 12 दिवस जळून गेला. राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि वीट बांधकाम आजही बघायला भेटतो पूर्णपणे आपल्याला म्हटलं तर बघा. मग आता कल्पना निर्माण होते की रायगड किल्ल्यावरती वीट बांधकाम महाराजांच्या काळामध्ये नाही, पेशवेकाळी नाही, शिवरायांच्या बांधकामात दगडाचं काम बघायला भेटतं. पण आम्हाला आज प्रश्न निर्माण होतो की आम्ही 4 मिनिटांमध्ये गडावरती रोफीने आलो. 128 पायऱ्या चढताना मी किंवा तुम्ही जर असतो ना तर 1 लिटरची बॉटल आणताना माणूस थकून जातो, दम लागतो माणसाला. मग समोरच्या बाजूने हा एवढा लागणारा मोठमोठा दगड हा पायथ्यापासून माथ्यावरती आणला असेल कसा. पण राजे हुशार, राजे चलाक होते. हा दगड महाराजांनी खाऊन आणलेला नाहीये. रायगड किल्ल्यावरती 11 तलाव खोदली, इथलाच दगड खोदला, इथला 500 दगड हा डोंगराला खोदायला सुरुवात केली आणि इथून जो दगड बाहेर पडला खड्डे खणले तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला. जिथे खड्डे पडले की नाही, जिथे खड्डे पडले की नाही त्याला खालून तरबंदी बांधून घेतली. म्हणजे पिण्याकरता पाणी अडवलं गेलं, बांधकामासाठी दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. म्हणजे एकाच डोंगरामधून 2 पक्षी मारले महाराजांनी, एका दगडात 2 पक्षी मारले गेले. आता आजही म्हणतो की नाही पाणी जिरवा पाणी अडवा ही स्कीम आपण आज म्हणतो फक्त राबवत कोणी नाही, पण त्या काळामध्ये राजे राबवत होते. म्हणून रायगड किल्ल्यावरती 12 महिने पाणी गडावरती आपल्याला शुद्ध पाणी बघायला भेटतं. आज ज्या गावातून तुम्ही आलात की नाही या गावाला 2 महिने पाणी भेटत नाही. मे महिन्यात ते जून महिन्यात त्यांना पाणी विकत आणावं लागतं. जर ती स्कीम आज ठेवली असती पाणी जिरवा पाणी अडवा तर खालच्या लोकांना कधी पाणी कमी पडलं नसतं म्हटलं. आता बघा महाराजांनी ती स्कीम वापरली गेली. आज आपण एखादं घर बांधताना त्याच्यामध्ये मटेरियल काय वापरतो, सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये याच्या आतमध्ये गुळ सीस आणि चुना भरलेला आहे. म्हणून 400 वर्षापूर्वीची भिंत आज हे आपल्याला बघायला भेटतं बघा पूर्णपणे. गुळ, सीस आणि चुना हे 3 याच्या प्रकार भरलेले पूर्णपणे. आणि जे आता गेटमधून एंट्री केली तर नाही पण या गेटचं नाव आहे मेना. मेन दरवाजा नाही, मेना. मेना आणि पालखी 2 प्रकार. मेना हा पॅक बन आणि पालखी ओपन.
पालखी फक्त पुरुषांसाठी नाही, मेना फक्त स्त्रियांसाठी. मी तुम्हाला पालखी बांधवलं मॅडम, पण त्या काळामध्ये त्या दर्जाला पालखी होत्या. आज त्याच पालखीला दर्जा काय होतं माहिती काय? एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी, ती त्या काळची पालखी. म्हणजे शंभूराजांची पालखी, राजाराम महाराजांची पालखी, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जर रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून निघाली तर त्या गेटमधून आतमध्ये त्याला पालखी दरवाजा, याला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलं गेलेला आहे. हा, मेना दरवाजा. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया यांना सायंकाळी किंवा सकाळी त्या पॅगबंद मेन्यात बसायच्या आणि बॅक साईडला सूर्यास्त किंवा बाग बगीचा बघायचा असेल तर मेन्याद्वारे प्रवेश करायचा, म्हणून त्या गेटचं नाव मेना दरवाजा. याला अखंड भिंत बघायला भेटते की नाही? याच्या आतमध्ये 6 महल आहेत. हा आपल्याला दुसरा महल बघायला भेटतो. असे पुढे 4 आहेत, हे 2 म्हणजे 6 महल गडावरती बघायला भेटणार आहेत. याला काय म्हटलं गेलंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वसाचा भाग. आज आम्हाला शंका निर्माण होते की रायगड किल्ल्यावरती महाराजांना 6 महल आम्ही पाहिले, मग महाराजांना राण्या होते तरी किती? पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण राण्या होत्या 8. आज शंका निर्माण झाली की महाराजांनी 8 लग्न कशासाठी केली होती? हो, आजच्या काळामध्ये एक संप्रदाय नको पण होते, मग महाराजांनी 8 लग्नाचं कारण काय होतं? पण हाऊस मौस म्हणून आवडी सुटीसाठी नाही आहे, कारण की महाराजांच्या स्वराज्यामध्ये मावळे कमी होते. जर आपल्याला 8 राणीचे लग्न केलं तर स्वराज्य हे 8 पटीने वाढू शकतं. मग महाराजांनी काय केलं तर नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली. सरदाराच्या मुलीशी लग्न काय केलं? त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं ना तर त्या पाठीमागचा असणारा गाव आपला विरोध करू शकत नाहीये. भले तो नाही सामील झाला तरी चालेल, पण आपल्याला विरोध करू शकत नाहीये. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड, सई, सोयरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंता, साखरबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई. मी तर तुम्हाला म्हणालो महाराजांच्या राण्या 8 होत्या, पण रायगड किल्ला महल किती आहेत? फक्त 6 आहेत. मग राजांच्या उरलेल्या 2 राण्या हे देखील राहत असायच्या कुठे? तर छत्रपती शिवाजी महाराजांची पटराणीची पहिली बायको म्हणतो आपण. रायगड घेण्याच्या अगोदरच सईबाईने आपला अखेरचा श्वास सोडला हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती. आणि आपल्या राष्ट्रमाता, राजमाता यांना उतारत्या वयामुळे रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. गडाच्या पायथ्याला 5 गाव आहे, 9 एकरचा वाडा आहे. आईला गडाच्या पायथ्याला ठेवली गेली आणि आईच्या सेवेसाठी एक राणी ठेवली गेली. त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. 1 महल पाहिला तरी शेम, 6 पाहिले तरी शेम. पहिला हॉल, पाठीमागचा बेड, आतमध्ये एक साईडला विंडो आणि साईडला असणारं 400 वर्षापूर्वीचं एक इंग्लिश टॉयलेट भांड. म्हणजे याचा शोध महाराजांनी 400 वर्षापूर्वी लावलं होतं म्हटलं होतं बघा. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा इंग्लिश टॉयलेट भांड हे दगडामध्ये आपल्याला बघायला भेटणार पूर्णपणे म्हटलं होतं बघा. 1 महल पाहिला तरी शेम, 6 पाहिले तरी शेम. आता आपण 1 महल पाहूया, पुढची माहिती पुढे घेऊया की ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं, ज्यांच्यामुळे हे गडकिल्ले घडले, नाही विसरलं पाहिजे त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांना. नक्की म्हटलं जातं की राष्ट्रमाता, राजमाता जर आपण जन्माला नसता आलात तर आज अंगणापुढे दिसून नसती तुळस. आणि खरोखर राजा जर आपण जन्माला नसता आलात ना तर आमच्या घराच्या बाजूला एक मोठी मंदिरं, त्या मंदिरावर आम्हाला दिसत नसते कधी ते उंच कळस, राहिले नसते कधी ते उंच कळस. 1 महल पाहू, पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्या आतमध्ये कॉलम्स होते जे आपण म्हणतो ना आता पिलर्स म्हणतो आपण, जे सागाची पिलर्स पूर्ण. हे टॉयलेट आहे पूर्वीचं इंग्लिश भांड टॉयलेट, दगडामध्ये असलेलं कोरणारं भांड त्या काळचं पूर्णपणे. त्याला चौथऱ्यामध्ये पण बघायला भेटतं पूर्णपणे. आणि ह्याच्यातली सागाची लाकडी दरवाजा बघा, पालखी दरवाजा. महाराजांची पालखी इथून आतमध्ये यायची. आता त्या काळचं वैभव असं होतं, या काळामध्ये ही पालखी यायची मागील बाजू आहे. जर समोरून महाराजांना बघायचं असेल तर समोर आजीचं दरबार. म्हणजे रायगड किल्ल्यावरती या भागामध्ये यायचं असेल तर महाराजांच्या आज्ञे वगैरे कोणी शिरत नव्हतं. ही जशी घराची आपली पाठीमागची बाजू तशी पालखीची पाठीमागची बाजू म्हणतो बघा. आजही जर रायगड किल्ला तसा असता ना तर आपल्याला या परिसरामध्ये येण्याचा मार्ग नसता बघा. आपण पूर्णच गेलो असतो, दरबार बघून आपण पुढे गेलो असतो. या मार्गामध्ये त्या साईडला सुद्धा येण्याचे मार्ग नव्हता, आजही मार्ग नसता बघा पूर्णपणे. प्रत्येक मोलासमोर आपण अशी चौथरी पाहतो बघा, दिसत की नाही? प्रत्येक मोलासमोर आहे. त्याला आज आपण म्हणतो काय म्हणते सर्वच कडून. म्हणजे त्याला कोपऱ्यात त्या काळामध्ये दासदाशीची घरं, प्रत्येक राणी दास होती. प्रत्येक 6 मोलाच्या समोर 6 होते, कारण की स्वराज्याला कधी फितोरी चालत नव्हती. इथून खाली दाशी गेली काय फितोरी झाली सांगू शकत नाही बघा. मग प्रत्येक राणीच्या समोर दास राहायच्या. राणीला काम लागलं, राणीने आवाज दिला, दाशीचं थोडं काम झालं की इथून विश्रांती करायची. म्हणजे त्याला इतिहास दाशी वाटतं म्हटलं गेलं. समोर काही पडक्या इमारती वगैरे कपड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 ही अष्टप्रधानांची वाडी. राजांचे 8 मिनिस्टर होते. जसा भारताचा कारभार आताचा दिल्लीमध्ये, तसा त्या काळामध्ये 365 गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालत जात असायचं. म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं अष्टप्रधानांची वाडी. 8 मिनिस्टर मोरोपंत, पिंगळे, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी रघुनाथ पंडित. म्हणजे जगातलं, विश्वातलं जे पहिलं मंत्रिमंडळ निवडलं, हे जगातलं म्हणजे प्रत्येक देशातलं, ते पहिल्यांदा रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावरती मंत्रिमंडळाची सुरुवात केली होती. म्हणून आज प्रत्येक देशामध्ये आपल्याला मंत्रिमंडळ बघायला भेटतंय, ते रायगड किल्ल्यापासून बघायला भेटतंय. म्हणून त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांची वाडी ऑफिस म्हटलं गेलेलं आहे. समोर जाळीवाले 2 कटे म्हटलं पण त्याला धान्यांची कोठारी म्हटलं गेलेलं आहे. यापुढे दुसरा 18 फुट, तिसरा 15 फुट. त्याला कोकणामध्ये काय म्हणतात माहिती का? पण पेव किंवा कणी.
पण खरं धंदेकडे पाहिजे स्वराज्याच्या 365 गड किल्ल्यांचं तर कोल्हापुरात आवर्जून जा आणि पन्हाळा बघा. 52 फुटाचे धान्यकोट आहेत. गंगा, यमुना, सरस्वती 52 फुटाचे धान्यकोट आजही बघायला भेटत आहेत. मग इथे का ठेवलं होतं? कारण की रायगडाचा दरवाजा म्हणजे एकच महादरवाजा, दुसरा दरवाजा गडाला नाही. मग रायगडाचा महादरवाजा काय केला शत्रूने? मग वरती लोकांना असं 6 ते 3 महिने धान्य पुरावं तेवढ्या जमते स्टॉक साठवून ठेवायचं. मग राजांच्या नंतर गडवायला पेशवे सत्ता. पेशव्याने या कोटरांचं कैदी कोटरांचं यूज केलं. चोरी, लबाडी, फितोरी, गुन्हेगारी पेशव्यांच्या काळामध्ये, राजांच्या काळामध्ये नाहीये. मग त्या कैद्याला 7 दिवस म्हणून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी बाहेर काढला जायचं. त्याला गुन्हा विचारायचा गुन्हा कबूल आहे की नाही, आणि तो नाही म्हणला. मग मात्र त्याच पूर्णपणे त्याचे हातपाय बांधले जायचे, त्याला पोत्यात भरलं जायचं, त्या तोंड बांधलं जायचं आणि रायगडाच्या लास्ट टोकला उत्तरेला टकमक टोक पॉईंट तिला फेकून दिलं जायचं. मग शंका काय म्हणते माहितीये काय की महाराजांनी इथे धान्य ठेवलं आणि पेशव्याने कैदी ठेवले. मग महाराजांनी का बरं कैदी ठेवत नव्हते? एकमेव कारण की इतर राजाने कैदी ठेवले होते ना तर समोर महाराजांच्या स्वतःच्या राण्या राहत होत्या, समोर दाशा राहायच्या, खाली मंत्री राहायचे आणि आतमध्ये तर राजे राहायचे. जर एखाद्या कैदी किंकाळी ओराटी सुरुवात केली तर या सर्वांना प्रॉब्लेम होऊ शकत होता. मग राजे कोणताही राजा वाल्य कैदी ठेवू शकत नाहीये. मग राजांची कैदी ठेवण्याची जागा एक वासोरा किल्ला नाहीतर रायगडाच्या बाजूला असताना थम्सअप आकाराचा लिंगाण्यावरती राजे कैदी ठेवत होते पूर्णपणे. आता धान्यकोट पाहून घ्या. मग आपण रायगडाच्या महाराजांचे निधन झालं ती जागा आपण पाहणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही कारण की आजही लाखो शिवभक्त गडावरती येतात. इथे नतमस्तक होतात. तुम्ही आता पायी जाणं रोपी जाणार आहात. जाताना परतीचा मार्ग आहे, पायी एक रोपी आहे. मग आपण तो जाणार होता, आता तोडू आपला परतीचा मार्ग होणार आहे. आता या समोरच्या भिंतीपासून ती समोरची भिंत आता बांधलेली आहे. या समोरच्या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा प्रशासन राहता राजवाडा आहे. हा राजवाडा एकावरती 2 मजले होता. कल्पना करा ना, या राजवाड्याने महाराज येते होते पाहिले, या दगडाने महाराजांना पाहिलंय. म्हणजे रायगडाला आपण नक्की विचारतो महाराजांनी एकत्रित 18 पगड्या एकत्रित केल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे आपली सुद्धा पिढी गडावरती होती. आपल्या सुद्धा पिढीच्या याच्या आतमध्ये रक्त आहे, थेंबा थेंबामध्ये रक्त आहे बघा पूर्णपणे. आपण एखाद्या काउंटरला घर बांधायला दिलं त्याच्या वीट पडते रक्त त्याच्या हातून कळतं. मग कल्पना करा हा दगड ठेवताना आपल्या पिढीने याच्या आतमध्ये रक्त किती साठला असेल. म्हणून बाकीच्या देशांना भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. या इतिहास दगडामध्ये लपलेला म्हटला जातं पूर्णपणे. रायगड किल्ला पाताक्षणी मॅडम, रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाही. रायगड किल्ला तीर्थस्थान आहे, मंदिर आहे बघा. तुम्ही इथून गडावरती आलात का, इथला गाईड काय घेतलात याला महत्व नाही आहे. इथून काहीतरी शिवभक्ताला नेता आला पाहिजे. इथून माती कपडावणं गरजेचं आहे. कारण की महाराजांचे विचार आपण इथून नेता आला पाहिजे पूर्णपणे. म्हणून हा समोरचा महाराजांचा बेड आहे. हा बेड एकावरती 2 मजली मखमली पैठणी कापडामध्ये, काव दिव्यांच्या दिव्यामध्ये, स्मशानीच्या उजारामध्ये या महाराजांच्या बेडवरती महाराजांनी वास्तव्य काढले ते 10 वर्ष रायगड किल्ल्यावरती. कारण की 56 राजे रायगड किल्ला बांधण्यासाठी 70 राजे 80 लॉप झाले. म्हणजे रायगड किल्ल्यावरती महाराजांनी 10 वर्ष वास्तव्य काढलं. आणि राजगडावरती सोबी दादा चप्पल खाली घे दादा, ती चप्पल खाली टाक. या चौथऱ्यावरती महाराजांनी 10 वर्ष रायगड किल्ल्यावरती, 26 राजगडावरती बालपण गेलं, शृंगेरीवरती आयुष्य लाभव किती फक्त 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतः जगाची स्वतः निर्माण केली 365 गड किल्ले घेतले. मग आताचा माणूस 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात, 30 वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर सुद्धा बांधता येत नाहीये. पण जगातला विश्वातला एकमेव राजा झाला की ज्याने स्वतः जगाची स्वतः निर्माण केली 365 गड किल्ले घेतले. म्हणून तर या राहत्या राजवाड्यामध्ये म्हणावंसं वाटतं की जगावं कसं ते शिकावं शिवबासारखं. अरे जगावं कसं ते शिकावं शिवबासारखं आणि मरावं कसं ते शिकावं ते संभासारखं. कारण की संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती 9 वर्ष काढली. कुठेही इतिहास लिहिला गेलेला नाही म्हटलं आता बघा. कारण की औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला, जेव्हा महाराजांचं निधन झालं ना, तेव्हा असं वाटलं की आता हे स्वराज्य, हे पूर्णपणे स्वराज्याची रयत ही माझ्या कब्जामध्ये आली. पण त्यांना माहिती नव्हतं जरी काळानंतर सिंहाचं निधन झालं असलं तरी वाघ अजून बाकी होता. कारण की औरंगजेबाला या दर्याकडून 9 वर्ष फिरवला. औरंगजेबाला परत दिल्ली जाऊन दिला नाहीये. महाराष्ट्र तिथे गपन झाला बघा पूर्णपणे. कारण की औरंगजेब एवढी मोठी फौज घेऊन आला होता ना, लाखो करोडो उंट घोडे हत्ती पुष्कळ घेऊन होता, या स्वराज्यावर चाल करून आला होता. पण त्याला 9 वर्षामध्ये दर्याकडून फिरवून त्याला ह्याच मातीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हटलं आता बघा. कारण की तो आशा बाळगत होता की मी हे स्वराज्य जिंकून मी माझ्या परतीच्या मार्गाला दिल्लीच्या तख्तावरती परत जाईल. पण तिथून निघाला तो परत तिथे गेलाच नाही. निधन सुद्धा त्याचं महाराष्ट्रामध्ये झालं. म्हणून तो औरंगजेब दरबारामध्ये अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा उस काफर सिवाने, अरे वो मेरी बड़ी बेगम साहिबा उस काफर सिवा ने एक संबा को पैदा किया. अगर वैसा संबा आज मेरे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. कविभूषण त्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये एक वाक्य 14 वेळा बोललं, काशी की कला जाती है मथुरा में मस्जिद वस्ती. अगर ना मेरे शिवराय होते तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती. नाही मी तुम्हाला भेटलो असतो, नाही तुम्ही मला भेटला असतात. पण रायगडला दिवस बघायचा नव्हता, तो या राजधानीच्या माती पडला.
आणि अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. या महाराष्ट्राचा दिवस मावळला ती तारीख 3 एप्रिल 1686 चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती वार शनिवारी आपल्या महाराजांना आपला अखेरचा श्वास शनिवारी दुपारी 12 वाजता याचा थर्व सोडला होता. आणि इथून समोर एक दिसतंय का मंदिर बघा कोपऱ्यावरती, त्या मंदिराच्या बाजूला बघा एक सफेद डोंगर बघायला भेटतोय. तिथे आपल्या महाराजांना देहची जागरण देण्यात आली. तेथे का? कारण की राजे शंकराचे भक्त होते. कारण की राजे रोज सकाळी पहाटे उठून ह्या बिल्डावरून 3 टाक्या बघायला भेटत आहेत. साईडला आपण आज म्हणतो राजांचं बालटप, आजचं स्विमिंग पूल, त्या काळचं बालटप. इथे स्नानगरे करायचे आणि जगदीश्वराच्या मंदिराशी पुढे जायचे. तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला बघितला का नाही? आज प्रत्यक्षात इथे बघायचं 400 वर्षापूर्वीचा लाल किल्ला. तिथून कसे इथे आम्ही शिवरायांचा मोठा अश्वारूढ पुतळा आणि स्वराज्याची बहुरूपी नाही. हा राजांचा बालटप स्विमिंग पूल. इथे आतमध्ये महाराजांचा टंगसा आहे 400 वर्षापूर्वीचा. आतमध्ये कोण जात नाहीये. तर टंगसा म्हणजे काय? राजांची स्वतःची राजमुद्रा. आज आपण त्याला ₹1 करन्सी म्हणतो. आताची रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये 365 गड किल्ल्याचा इथे पैसे टाकला जायचा. राजांची जे 8 कोण होती ना, ते 8 कोण होते बघा. 8 कोण होन कॉईन मुद्रा नाणं करन्सी म्हणतो आपण त्याला. म्हणजे थोडक्यात आज आपले ₹1 पलटायच्या पाठीमागे आजही लिहिले काय लिहिले माहितीये काय? सत्यमेव जयते. महाराजांची स्वतःचे राजमुद्रे होते, आजही लिहिलेले आहे. प्रतिपचंद्र व लेखे भरती विष्णू वंदिता शहाशनो शिवशाही मुद्रा पात्रे राजे. ते शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाढता हिंदवी स्वराज्य त्या तारे कलेबरोबाने वाढलं पाहिजे, ती त्या स्त्रीची इच्छा म्हणजे इतिहास टंगसा म्हटला गेलेला आहे. ते आपण फुगून पाहणार आहोत यापुढे. किचनचा प्रकार त्याला स्वयंपाकघर, त्या काळामधलं उत्पादखाना. हे बघा चुलीचा प्रकार, एक चुली होती, रांगेत चुली आहे बघा. हे बघा हे उकळ मुसळ खलबत्ता म्हणतो त्याला. हा खलबत्ता मॉर्टर आणि म्हणजे बघ आता इथे 4 होते असे, पुढे 2 बसलेले असे बसलेले आहेत. आता शंका काय माहितीये का? इकडे लक्ष दे. शंका काय होती की समोर राजांचा बेड आणि किचन कुठे समोरच आहे. असं काय केलं? कारण स्वराज्यामध्ये विषबाधा जास्त चालत होती. म्हणजे महाराज कसं संकट येत होतं महाराजांकडून ना. आता जे महाराजांना जेवण जायचं नाही, जेवण महाराजांपर्यंत जेवण पोहोचवायच्या अगोदर ते प्राण्याला खायला घालायचं, एखाद्या पक्षाला खायला घालायचं, माणसाला खायला घालायचं, मग ते महाराजांपर्यंत पोहोचवलं जायचं. कोणी काही घातलं सांगू शकत नाही ना. बाल्कनी पाहतो 8 कोणी केला. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अष्टकोणी म्हटलं गेलं. बाल्कनी सज्ज गेले. हा मधली गेले पाहते की नाही. आता तिला 3 मजली, तिसऱ्या मध्ये राजे जायचे पूर्णपणे. आता मखमली पैठणी कापड काळ दिव्यांच्या दिव्याने मशेरीने पूर्ण सजवली जायची पूर्णपणे. आणि राजे 3ऱ्या मजल्यावर राजे जायचे. रायगड किल्ल्याचं वरचं वैभव पूर्णपणे राजे बघायचे. समोरची येणारी समोरची बाजू बघायची रायगडाची. थंड हवा खात 3ऱ्या मजल्यावर राजे जायचे. आणि रायगडाचं वातावरण किती असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराज या रायगड किल्ल्यावरून देखील 8 किल्ले बघायचे. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड. म्हणजे राजांना थोडक्यात 8 आकडा लकी होता. राजांच्या राण्या 8 होत्या, राजांचे मंत्री 8 होते. राजांनी इथून 8 किल्ले बघायचे. राजांची राजमुद्रा अष्टकोणी होती आणि राजांची बाल्कनी सुद्धा अष्टकोणी आहे. म्हणजे राजांना 8 आकडा लकी शुभ होता म्हटलं जातं पूर्णपणे. समोर एक 10 बाय 20 रूम. कोपऱ्यामध्ये खाली गेलात तर 11 ते 12 पायऱ्या उतरून खाली गेलात तर आतमध्ये एक रूम बघायला भेटेल. त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. गुप्त खलबतखाना म्हणजे काय तर स्वराज्याचे बहिरूपे बहिरचे नाहीत. एवढे हुशार होते, एवढे चलाक होते की औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्या औरंगजेबा दाढीला हात लावून आले, त्याच्याकडून गिफ्ट घेऊन आले आणि ती गुप्तचरच्या राजांना आतील भागामध्ये सांगितले. म्हणजे किती हुशार आणि किती गिरड याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. स्वतःच्या बायकोला सुद्धा कळून नाही दिलं की आपण ही स्वराज्याची बहिरूपे करतोय म्हणून. राजांच्या आग्रहून सुटका, शाहिस्ते खानाची फजिती, अफजल खानाचा वध कुणामुळे घडून आला तर त्या बहिरच्या नायकाळमुळे घडून आला. की एवढे हुशार होते की त्यांना 18 भाषेचं ज्ञान होतं. बसतील वेशांत 7 बदलायचे, आजूबाजूच्या अपरापरात जायचे, आजूबाजूच्या गडकिल्ल्यात जायचे, तिथली गुप्त चर्चा आणायची आणि स्वराज्यावरती संकट येण्याच्या अगोदरच ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बहिरजी नायक आतमधल्या रूम मध्ये पोहोचवली जायची. मग त्या टायमाला आतमध्येच का? कारण की भिंतीलाही कान असतात. या कानाची बातमी त्या कानाला, त्या कानाची बातमी या कानाला जाता कामा नये. म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं गेलं गुप्त खलबतखाना. समोर काय आपल्याला 2 स्तंभ बघायला भेटत आहेत. चौथीचं जर का जुनं पुस्तक आपण जर का खोललं तर त्या जुन्या पुस्तकावरती 2 फोटो बघायला भेटतील. एकावरती एक 7 मजली, त्याला आतून मखमली पैठणी कापड काव दिव्यांच्या दिव्यात माशारीचा उजेड लावला जायचा आणि याला आतून पूर्णपणे सजवून ठेवलं जायचं आणि याची 7 स्तंभांचा उजेड याच बाल्य किल्ल्यावर पडला जायचा. म्हणजे येणारा समोरचा जर का सरदार असेल तर रायगड किल्ला खालून त्याचा भगवा दिसला पाहिजे, असं त्या काळचं सौंदर्य रायगड किल्ल्याचं होतं पूर्णपणे. याला सप्ते मनोरे महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंडगार हवा खाण्यासाठी त्या स्तंभावरती यायचे. याला इतिहासामध्ये विजय स्तंभ. स्वराज्यामध्ये राजाने एखाद्या गडकोट जिंकला तर 7व्या इमारतीवरती मोठा ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना देखील कळवलं जायचं की स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोट जिंकलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजय स्तंभ
स्तंभ असं म्हटलं गेलं आहे पूर्णपणे. विजयाचं प्रतीक तेथे पडकवलं जायचं पूर्णपणे, म्हणजे त्याला विजय स्तंभ म्हटलं गेलं आहे. हे एकावरती 7 मजली होते. हा जो पहिला चौथरा पाहतो की ना आपण, त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं आहे 400 वर्षापूर्वीचा दप्तरखाना, त्याला सचिवालय म्हणतो आपण थोडक्यामध्ये. म्हणजे आता जसं भारताचा कारभार दिल्लीमध्ये जर 365 घडी केल्यांचं ऑफिस या ठिकाणी होतं, आता आपण त्याला सचिवालय म्हणतो. त्या काळामध्ये दप्तरखाना म्हटलं जायचा. आणि पुढचा चौथरा पाहतो याला दिवाणे आपण खास म्हटले गेलेलं आहे. म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांची मिटिंग ही खास त्या चौथऱ्यावर केली जायची, म्हणून दिवाणे आम दिवाणे खास. पुढचं दिवाणे आम आणि आपण पाठीमागे दिवाणे खास पाहतो. याला लाईव्ह आणि प्रत्यक्ष बघायचं असेल थोडक्यात दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे आम आणि दिवाणे खास म्हणतो बघा. या समोरच्या आपण टेळणी बुरुजातून आपण समोरची बाजू बघूया आणि गंगासागरची माहिती पुढे घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काही दिवस बघा 2 बसलेले दिसले का समोर, त्या चौथऱ्यावर बसलेले बघा. ती गडाची समोरची बाजू, जी लोक पायी येतात की नाही तिथे तो एंड होतो, माथा काढा जातो. पायी येणारे लोक तिथे येतात. ते बघा ते समोर दिसत ते बघा भगवान आमच्या सगळ्या गाईड बघा दिसतो समोर बघा एक दिसलं की नाही. पायी येणारे लोक तिथं गडाच्या माथ्यावरती येतात. आणि हा दिसतो का समोर, हा समोर दिसतो बघा सफेद पुढे गेला बघा टोकावरती द्या, त्याला इतिहास टकमक टोक पॉईंट. चोरी लबाडी पितुरी गुन्हेगारी जो कोणी काही करेल त्या काही त्याचे हातपाय बांधले जायचे, त्याला पोत्यात भरलं जायचं, त्या तोंड बांधलं जायचं आणि तिथून त्याला फेकून दिलं जायचं. पोत्यामध्ये का फेकलं जायचं माहितीये काय, कारण की मराठी माणसाची विधी केली जाते. पण रायगड किल्ल्यावरती महाराज किती वर्ष राहिले, 10 वर्ष. एकालाही फेकलेलं नाही. पण संभाजीच्या राजा 9 वर्ष राहिले, एकालाही सोडलेलं नाही. कारण की संभाजी महाराजांच्या काळामध्ये चुकीला माफी नव्हती. कारण की आपल्या वडिलांचं रिझन कशामुळे झालं हे संभाजी राजांना माहिती होतं. जर संभाजी 10 वर्ष जगले असते तर जे महाराजांना मारण्याचा प्रयत्न करत होते ते संपूर्ण मिटून गेले असते. समोर पाहतो गंगासागर तलाव, अशा 11 तलाव आहेत गडावरती. यातला दगड काढला नाही बांधकामासाठी वापरला. हा 32 फूट तलाव खोल आहे, 74 घेरा आहे रायगडाच्या गंगासागर तलावाचा. अशा 11 तलाव आहेत. याला इतिहासामध्ये पवित्र गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. गंगासागर तलाव का, कारण की राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी राजांच्या अभिषेक गडावरती आणलं होतं. ते उरलेलं पाणी तलावामध्ये सोडलं. जरी सोडताना विष्णूचा अवतार तयार झाला, एक कविता निर्माण झाली की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा, अहो यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे पाणी, जल हे झाले तीर्थांची घर, तयासी नाव गंगासागर, तयासी नाव गंगासागर. आणि समोरच्या शत्रू नजर ठेवायची असेल ना त्याच्या बुरुजातून ठेवली जायची. मग त्याला टेहळणी बुरुज म्हटलं. इकडे 22 तिकडे 22 बुरुज बघायला भेटेल आपल्याला. आता आपण जी जागा बघायला जाणार मॅडम, सर्वात अति महत्वाची जागा सर, तिथे महाराजांचा शिवराज्याभिषेक पार पडला. कारण की ही भिंत आता बांधलेली आहे मॅडम. तर आजच्या लोकांना पाठीमागची बॅकसाईड बघता आली नसती. आपण फक्त दरबार बघा इथून पाठीमागे घेऊन गेलो असतो. कारण की राजांच्या काळात ती सुद्धा सिस्टीम होती की रीतपर्यंत मावळा येईल, इथेच महाराजांना मुद्रा करेल आणि इथून तो परतीच्या मला रिटर्न जाईल. पाठीमागे जाता कामा नाही. जर एखाद्या राणीचा वयस्कर वडील आले, भाऊ आला, बहीण आला, तर दाशीला इकडे बोलवणार. तिथे कोणत्या राणीची आई वडील आलेत मग त्याला आतमध्ये घेऊन जाणार आणि त्या प्रत्येक मला समोर घेऊन जाणार. ही त्या काळातली सिस्टीम होती. जसं आपण एखादं घर बांधलं की एखादा पाहुणा आला की आपण डायरेक्ट किचन मध्ये त्याला नेऊ शकत नाही हॉलमध्ये. तसा हा त्या काळचा दरबारमध्ये येणारा माणूस या ठिकाणी आता गेले पूर्णपणे. कारण की आतमध्ये लोक जाता येत नाही. हा वर जाण्याच्या अगोदर त्याच्याकडे काय आहे काय नाही हे चेक होण्याच्या नंतर वर गेलो महाराजांना भेटायला जायचं. डायरेक्ट कुणी जात नव्हतं त्या काळामध्ये. हा संपूर्ण पॅगमन होता, पूर्ण पॅगमन. ते 6000 प्रजा बसायची. समोर राजांचं 32 मानाचं सिंहासन. पण राजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती या ठिकाणी पार पडला. पण या राज्याभिषेक होता पोस्टर, फक्त पोस्टर हा शाळेच्या भिंतीवरती. कदाच पाहिला असेल नसेल पण त्या पोस्टरमध्ये या डाव्या साईडला 2 इंग्रज महाराजांना व्हाईट टोपी घालून मुजरा करताना नक्की दिसतील बघा. त्याचं एकाचं नाव होतं इंदिरा ऑक्झेंटर. हा पायथ्यापासून माथ्यावरती पाऊल उडून पाऊलवरती गडावरती आला. राजांच्या राज्याभिषेक गडावरती आला. महाराजांचा राज्याभिषेक कसा असतो बघण्यासाठी पायथ्यापासून गडावरती आला. येताना रोजनिशी घेऊन आला. पण ती रोजनिशी आणीपर्यंत गडावरती येईपर्यंत तो खूप दमला. गडावरती तर आला पण दमत दमत गडावरती आला आणि नगरखान्यातून बाहेरून 4 पायाचे मोठे हत्ती सजवलेले पाहिले. शंका काय निर्माण झाली, मी 2 पायाचा माणूस, मी किती पायाचा माणूस, 2 पायाचा माणूस, हा डोंगर चढताना मी एवढा दमलो, मग हा 4 पायाचा हत्ती डोंगरावर कसा आला. प्रश्न पडला जर निर्माण झाला की नाही. मग राजांच्या दरबारामध्ये आला. महाराजांना व्हाईट टोपी घाली, महाराजांना मानाचा मुद्रा केला आणि ते मावळ्यांना प्रश्न विचारला की या डोंगरावरती हत्ती कसा काय आला. मावळे महाराजांचे फार हुशार. मावळे काय म्हणतात, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता आणि आम्ही मराठीमध्ये बोलतो, आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा देखील हुशार असतो. याचं तर तुम्हाला येऊ शकतं, आम्हाला लगेच भेटू शकत नाही. आणि त्या इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्रजाला काय कळणार हो, महाराजांची दृष्टी. शिवरायांना माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही. जेव्हा रायगडाची आखणी सुरुवात केली की नाही तेव्हा हत्तीची पिलं पालखीत
बसून डोंगरावरती आणून लहानाची मोठी दरबारामध्ये ही महाराजांची जी दृष्टी होती. कारण महाराजांना माहिती होतं मोठा हत्ती आणणं कठीण जाणार आपल्याला. मग हत्तींची पिला आणून ती गडात डोंगरावरती मोठी गेली. तर रायगड किल्ला रायगड बांधायला 14 वर्ष लागली, पण हत्तीची वाढवायला 3 वर्ष लागली. म्हणजे लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून करता येत नाहीये. हे शिकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. बघा मग ते रोज दिवशी घेऊन आलं येताना आणि ते रोज दिवशी तो वर्णन करतोय की तेथे 6000 प्रजा बसलेली होती. कल्पना करा, सकाळी पहाटे 4:30 वाजता या मखमली पैठणी कापडामध्ये आणि त्या काव दिव्यांच्या दिव्यामध्ये आणि त्या स्मशानीच्या उजेडामध्ये ती 6000 मावळे याच भगव्या फेट्यामध्ये आणि कमरेला भगवी शाल या दरबारामध्ये ती जागा या दरबाराची 400 वर्षापूर्वी कशी परत दिसत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. राजे सकाळ आपल्या 32 मानाच्या सिंहासनावरती राजे आवडवण्यासाठी राजे सकाळी पहाटे आपले राजे आपल्या स्नानगृहामध्ये सकाळी उठलं. राजांनी स्नानगृह प्रदान केलं. राजाने आपलं पालक पोषण पेरलं, कपाळे आले कोणला आई भवानी माझी तलवार घेतली आणि राजांची मिरवणूक आपल्या सवंगडी मावळ्यांसोबत राजांची मिळून असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या देवदर्शनासाठी गेले असते. कारण की राजे कोणत्याही देवाला विसरले नव्हते. राजाने भवानी मातेला साकडं घातलं, शिरकाई मातेला वंदन केलं, वाडेश्वर रथमस्तक झाले आणि राजांची मिरवणूक सवंगडी मावळ्यांसोबत या नगरखान्याच्या समोर उभी असते आणि राजे हत्तीच्या वरून खाली उतरतात. तेव्हा तो इंग्रज लिहितोय की येथे 6000 प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दरवाज्यातून पाहिले असेल. कल्पना करा, त्या मखमली पैठणी कापडामध्ये ते 4:30 वाजता याच दरबारामध्ये तो माहोल कसा वाटत असेल याची कल्पना करा. तो इंग्रज लिहितोय समोर राजांचं 32 मनाचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सिंहासन होतं. सिंहासनाच्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता बसलेल्या होत्या. आज माझं मूल छत्रपती होतंय. आज शहाजी राजाने बसलेलं स्वप्न पाहिलं ते माझं मूल या दरबारामध्ये पूर्ण करतंय. त्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले असतील. साईडला राजांच्या राण्या बसलेल्या होत्या. 2 पुत्र साईडला बसलेले होते आणि येणारे काशीवरून गागाभट्टाने येते 7 नद्यांचं पाणी येऊन उपस्थित होते की राजे कधी छत्रपती होत आहेत आणि कधी 7 नद्यांचा आम्ही त्यांचा अभिषेक घालतोय. साईडला राजांचे सिंहासनाच्या डाव्याने उजव्या साईडला अष्टप्रधानमंत्री बसलेले असतात आणि ती 6000 प्रजा येथे शांतपणे बसलेली असते आणि राजे त्याच दरवाज्यातून आतमध्ये येत असतात. तेव्हा मात्र या नगारखान्यावरती सनई चौघड्या नगारे वाजू लागतात. राजांचं आगमन दरबारामध्ये होता क्षणी प्रत्येक मावळा उठून आपल्या सन्मानाने आपल्या छत्रपतींना आपल्या डोक्यातील 6000 पेटे आपले उतरावत छत्रपतींना मानाचा मुद्रा होत असतो. राजे 6000 मावळ्याची मुद्रा स्वीकारतायत. तो इंग्रज या दरबारामध्ये पुढे लिहितोय काय लिहितोय, तो छत्रपतीची चाल एका सिंहासारखी होती, राजाची नजर एका वाघासारखी होती. राजांचं पावलं सिंहासनाकडे पडत असतात. प्रत्येक मावळा झुकून राजाला मानाचा मुद्रा करत असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला असतो की राजे छत्रपती होणार आहेत. आज राजे 32 मानाच्या सिंहासनावर आरूढ आहेत. राजांची नजर त्या 32 मानाच्या सिंहासनावरती गेली, पण राजाची नजर एक आपल्या बसलेल्या 78 वर्षांच्या आईवरती गेली आणि आईच्या डोळ्यातून खळा खळा शुभाला पाहता क्षणी आनंदाचे अश्रू वाहिले. आईचं दर्शन घेताना आपले राष्ट्रमाता राजमाता दर्शन देताना नक्की म्हटले असेल, अरे शिवबा बाळा, त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा शिवबा, तो शिवबा त्या 32 मनाच्या आज सिंहासनावरती होतोय. त्या आईला दरबारामध्ये काय आणत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. राजाची नजर या बसलेल्या प्रजेवर गेली आणि या प्रजेच्या या मखमली पैठणी कापडामध्ये या सुवर्ण क्षणामध्ये या सुवर्ण सोहळ्यामध्ये काही विधवा बायका काही विधवा आपल्या राजांना बघायला भेटत आहेत आणि राजांचं पाय लटटू लागतायत. राजांचं अंतर्मन भरून येतं. तो इंग्रज त्या रोदिशमध्ये लिहितोय की हे छत्रपतींच्या चेहऱ्यावरती दिसत होतं आणि राजांचं का पाय लटत होते त्याचं कारण एकवे होतं की ज्या वीर मावळ्यांवरती हे स्वराज्य आम्ही निर्माण केलं, ज्या जीवाभावाने स्वराज्य आम्हाला निर्माण करून दिलं आणि ज्या वीर मावळ्याने हे देखील स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले, त्यातला एकही मावळा या दरबारामध्ये राजांना कुठेही दिसत नव्हता. त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढताना आपल्या आईला नक्की म्हटले असतील, आऊ साहेब, आम्ही ज्या सिंहासनाच्या पायऱ्या चढत आहोत आम्हास आमचे मावळे आठवत आहेत. जो असा मावळा माना राजा अहो लाख मेलो तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा भाजी या दरबारासमोर का दिसत नाहीये. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं असं म्हणणारा माझा ताना या दरबारासमोर का दिसत नाहीये. तो जीवा काशी माझ्या दरबारामध्ये का दिसत नाहीये. नुकताच मारलेला माझा प्रतापराव गुजर आज या दरबारामध्ये आम्हाला का दिसत नाहीये. अशा असंख्य वीराचे राजे नाव घेत लटलट त्या पायाने 32 मनाच्या सिंहासनावरती राजाने उजवा गुडघा टेकवला. राजे छत्रपती झाले. राजांच्या अंगावरती सोनेरी छत्र पकडलं गेलं. काशीळ गागाने गागाभट्टाने अभिषेक घातला गेला. या नगरखान्यावर सनई चौघडे नगारे वाजू लागले. 1000 मोहऱ्या उधळल्या गेल्या. महाद 21 तोफांची सलामी दिली गेली. 365 गड किल्ल्यावर तोफेचा इशारा दिला गेला. प्रत्येक गड किल्ल्याला प्रत्येक गावकऱ्याला आनंद झाला की राजे रायगड किल्ल्यावरती छत्रपती झाले, जगाचे पोशिंदे झाले आणि या नगरखान्यातून मात्र एक जुल्फीदार उठला.
आणि या दरबारासमोर एक ललकारी दिली गेली. ललकारी मी देणार आहे. माझ्या पाठून एकदा जे बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्थांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. या दरबारामध्ये काही गजना होऊ लागल्या. समोर राजांचं 32 मनाचं सिंहासन, एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सिंहासन, औरंगजेबचा सरदार, टोपण नाव होतं मॅडम इतायत खान, याने घानाचे गाव करून 3 नोव्हेंबरला घेऊन गेला. आता सिंहासन पाहतो की नाही, हे सिंहासन पंचधातूचं आहे. आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅलासिंगच्या हस्ते 1985 ला बसवलेलं आहे. आतमध्ये जी मूर्ती पाहतो की नाही, ही मूर्ती 13वे वारसदार आपले कोल्हापूरचे युवराज संभाजी महाराजांनी 2009 मध्ये ती आतमध्ये मूर्ती बसवलेली आहे. बघा या दरबारामध्ये 6000 रुपयाच्या पाशीची 6000 ही भिंत आता बांधलेली आहे. त्या नगरखान्यापासून त्या महाराजांच्या सिंहासनाचं अंतर पाहिलं ना तर 200 ते 250 फुटाचं अंतर आहे. बघा आज हॉलमधून किचन मध्ये आवाज जात नाहीये, पण त्या काळामध्ये इथं पॅकवर नव्हतं, लाईट माईक नव्हतं. त्या कोपऱ्यातला मला कुजबुजला ना टाचणी जरी पडली तो आवाज तिथे सिंहासनावर जायचा. त्याला म्हणतात ध्वनी चमत्कार, इको सिस्टम. त्याने रायगड किल्ला बांधला ना, त्या दरबारामध्ये इको सिस्टम प्राप्त केले की त्या टायमाला पॅकवर होतं, आज ओपन आहे. आजही त्या कोपऱ्यातला कागद फाडलेला आवाज शिवभक्तांना इथे आवाज येतो. मग कल्पना एवढीच करायची, जरा जर ओपन असल्यामुळे आवाज येत असेल, मग पॅकवन असल्यामुळे त्या काळामध्ये आवाज कसा येत असल्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. बघा दर्शन घ्यायचं लांबूनच आणि मग पुढची माहिती पुढे घेऊया आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचा बडी मारा केला तो या पोटल्याच्या डोंगरावरून केला. आणि ही समोर गुहिरी, या गुहिरीच्या पाठीमागे प्रतापगड किल्ला. पण गुहिरीचा आणि रायडीचा संबंध होता. काय संबंध होता की महाराज जेव्हा रायडीला पाहताक्षणी पाहिले तेव्हा एक नजर टाकली गुहिरीवरती. गुहिरीवर नजर टाकत असताना महाराजांना एक विचार पडला की राजधानी आपल्याला उंच ठिकाणी बनवायची, म्हणजे रायरीपेक्षा गुहिरी मोठी आहे. मग राजे त्या गुहिरीवरती पूर्ण रायरीला न पाहता गुहिरीला पाहिली. पण गुहिरीवरती जात असताना राजे उंच टेकडावरती गेले आणि त्या टेकडावरती गेल्यानंतर त्याने एक छोटीशी लेडीजची बांगडी होती. त्या बांगडीला विचार करतात की या डोंगरावर कधी स्त्री येऊ शकेल, शत्रू सहजपणे येऊ शकतो. मग पंतरामध्ये हा योग्य डोंगर नाहीये. आपण रायरीला एकदा पळणी करू, पण रायरीला भूगोली प्राप्त चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेला आहे, पण कुठचाही डोंगर किंवा कुठची रांगडाला टच कुठे पाहता येत नाही. आणि तो समोर बघा, तो समोर दिसत होता. बघा तो समोर भिंत दिसत होती मध्ये तुटली फुटली की नाही, ही भिंत दारू पठार. रायगडाची ही दक्षिण बाजू आहे, दक्षिणा कळकायचा कळका आहे. ही रायगडाची उत्तर बाजू आहे, उत्तरला टकमकटोक आहे. ही रायगडाची पूर्व बाजू आहे, पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. आणि ही गडाची पश्चिम बाजू आहे, पश्चिमेला हिरकणी माता. जो तुम्ही रोपीतून आला की नाही, तिथून रोपीतो बघा, त्या रोपीच्या वरती आला की तोच कडा जो आडो डोंगर गेले की नाही, हा असा चारी बाजूला ताशी डोंगर आहे. पण त्या पश्चिमेच्या डोंगरावरून ती माता खाली उतरली, नाव हिरकणी होतं बघा. आणि बघा हा समोर दिसतो का डोंगर, हा बघा मॅडम, हा इकडे या साईडला हा बघा, हा समोर दिसतो. समोर बघा उंच डोंगर, धुक्यामध्ये लास्ट उंच कडा दिसला काय, ही सोनाची पहिली राजधानी राजगड किल्ला. आणि या साईडला पाहतो की ना आपण उंच डोंगर दिसतो बघा, मोठा पठारावरचा भाग, ही तोरणा किल्ला, जो 1600 तोरण मारतो तोरणा किल्ला म्हणतो बघा पूर्णपणे. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरला कोकण दिवा संपूर्ण पठार जावळीचा घोरा. हे दाट जंगल होतं की याच्या आतमध्ये जरी 4 पायचा मोकळा हाती सोडला तरी तो कधी भेटू शकत नव्हता पूर्णपणे. मला इतिहासामध्ये म्हणतो राहिरीचा डोंगर हा समुद्रावरती, म्हणजे महाराजांनी 400 वर्षापूर्वी माहिती पडलं होतं की पाण्यापासून आपला धोका आहे. मुंबईमध्ये आता हे झालं बघा, धमाका झाला. कुठून आलो, पाण्यामध्ये झाला की नाही. मग पाण्यापासून आपला धोका आहे, तर महाराजांनी किती वर्षापासून 400 वर्षापूर्वी आपलं सांगून ठेवलं पूर्णपणे. म्हटलं आता बघा हा महाराजांची ती दृष्टी होती पूर्णपणे. आणि त्यांना माहिती होतं हा त्यांच्यानंतर एक जबरदस्त हमला होईल, त्यात जर तरले पुढचे हा तर मग त्याला अंत नाही. कारण की जो म्हणून असंच बनवायचं हा की ते जिंकायला कठीण जावं. आता याला नगरखाना लांबून पाकाय दिसतं माहितीये काय, मुंबईचा गेट ऑफ इंडिया. मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट आहे, हा ओरिजिनल आहे. तर याच्यावरती सनई नगारे तुताने वाजून रायगड किल्ल्याचे दरवाजे बंद केले त्याचे. जो येणारा माणूस इथे आतमध्ये गेला, एकदा संध्याकाळी वेळेस सूर्य मावळला की याच्यावर नगारा वाजले जायचे, तिथोने वाजले जायचे, खालचा महादरवाजा बंद केला जायचा, पाठीमागचा वाघ दरवाजा बंद केला जायचा, हा इथे गेट होता इथे गेट बंद केला जायचा, पालखी दरवाजा बंद केला, मेन दरवाजा बंद केला, बाले किल्ला स्टॉप. कधी खुलणार, सकाळी पहाटे सूर्य उगवायच्या अगोदर. पुन्हा सकाळी नगर तिथं वाजवले जायचे. दिसते की नाही मूर्ती, ही मूर्ती देखील सिंहासनात आतमध्ये बसवली होती इंदिरा गांधीने 1974ला. पण बाहेर का बसवली, कारण की कोणताही राजा सिंहासनावर बसताना बुटं घालून बसू शकत नाहीये, म्हणून ती मूर्ती बाहेर बसवली गेली. मूर्तीला हार बघायला भेटतो, सिंहासनाला हार बघायला भेटतो, इथे खाली शिरकाई मध्ये तिथे पण हार बघायला भेटेल, पुढे मंदिरला जगदीश्वरला हार बघायला भेटेल, आणि महाराजांच्या समाधीला पण हार बघायला भेटेल. हार इथं कुठून, तर सांगलीवरून शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजींची माणसं आज 26 ते 27 वर्ष मॅडम झाली इथे येऊन रोजचे सकाळी पहाटे 7 वाजता 5 ठिकाणी पूजा केली जाते आणि महाराजांना हार चढवला जातो. आणि दुसरा हार येतो एकनाथ शिंदे यांचा सुद्धा गडावरती हार येतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा. वरचं छप्पर पाहतो की नाही, हे छप्पर बसवलेलं आहे भिडे गुरुजी, 13वे वारस आपले भिडे गुरुजी आणि 13वे वारसदार युवराज संभाजी महाराजांनी 2012 मध्ये छत्र आता बसवलेलं आहे. पूर्वी छत्र नव्हतं गडावरती बघा याच्यावरती. ह्या मूर्तीची स्थापना केली इंदिरा गांधींच्या हस्ते 1974ला. आता आपण मोकळा परिसर पाहतो की ना, मोकळा परिसर, त्याला होळीचा माळ. होळी कधी खेळतो? शिमग्या महिन्यामध्ये. राजे सुद्धा शिमग्याच्या महिन्यामध्ये होळी खेळायची. इथे होळी पेटवली की राजे पेटलेल्या होळीत नारळ टाकायचे आणि आजूबाजूस मावळ्यांसह म्हणायचे जो कोणी बहादर मावळा असेल तो पेटलेल्या आगीतून हाताने बाहेर काढेल. जो नारळ पेटलेल्या आगीतून बाहेर काढेल त्या मावळ्यात 1.25 किलो सोन्याचं गड, मानाचं गोडं, मानाचं पेटीचं बक्षीस दिलं जायचं. पहिले व्यक्ती काढला छत्रपती संभाजी महाराजांनी पेटलेल्या आगीतून डायरेक्ट हाताने नारळ काढला होता. या ग्राउंड मध्ये एक शेर म्हटला जातो की त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून, त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजीचं जातं मर्द मरण्याची जातं तो फक्त एकच राजा, फक्त संभार. पुढे पाहतो बाजारपेठ, लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट, डाव्या साईडला 22 आणि उजव्या साईडला 22, 44 दुकान आहेत. पाठीमागे मकान, आगी दुकान, 2 टाईपची बाजारपेठ आहेत. आज आपण बाजार करताना आपण आज पायी बाजार करतो, पण त्या काळामध्ये कुणी पायी बाजार करत नाही. घोड्यावरून बसून बाजार केला जायचा. मग तिची हाईट पाहिली तर घोड्याच्या आकाराची आपल्याला हाईट बघायला भेटते बघा. पण या बाजारपेठेतून पुढे गेलं की डाव्या साईड टकमक, उजव्या साईडला जगदीश्वराचं मंदिर आणि मंदिराच्या आणि बाजारपेठेच्या मध्ये काही इमारती बघायला भेटली. राहण्याची इथं लोकांची घरं आहेत, 300 घरं गडावरती आहेत बघा पूर्णपणे. आणि तिथून पुढे गेलं की मंदिराचा आकार काय म्हणतो मॅडम? मशीद. रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेलं तर एखाद्या पर्वत रांगेवरून जर का एखाद्या मुस्लिमांनी पाहिलं त्याला काय वाटलं पाहिजे मॅडम? ते मस्जिद वाटलं पाहिजे. कारण की रायगड किल्ला अटॅक कोणी गेला? इंग्रजाने काय फरक पडत होता, मस्जिद असो किंवा मंदिर असो. मग लांबून जर पाहिलं तर लवकर अटॅक तो करू नये म्हणून त्याचं नाव मस्जिद सारखा आकार दिलेला आहे. मंदिराचे दरवाजे छोटेसे बांधलेत का असं केलं? त्याला कारण आहे. कारण की मंदिरात जात असताना कोणताही मुघल वरमान करून तो खालमान करून जात नाहीये. जेव्हा तो मंदिरात जातोच ना मराठ्यांच्या, तेव्हा खालमुंडी घालून घेता आला पाहिजे. कारण की हे मराठ्याचं दैवत आहे, हे मराठ्याचं कुरेचं त्या मला कळलं पाहिजे पूर्णपणे. म्हणजे मंदिराचा आकार दिला. मंदिर जर लाकडात जळून गेलं असतं, मंदिर पाहतो दगडाचं पूर्णपणे आपल्याला बघायला भेटतं. त्या मंदिरामध्ये आतमध्ये शिवलिंग आहे. कारण की राजे सकाळी पहाटे जगदीश्वराच्या दर्शनासाठी जायची रेली, सूर्योदयाच्या साक्षीच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचे. आणि त्याच्या बाजूला आपण छोटा एक नगरखाना बघायला भेटतो. त्या नगरखान्याच्या पहिल्या पायरीवरती लिहिलेलं रायगड किल्ला बांधला. त्या अर्किटेक्टचं नाव आहे हिरोजी इंदुळकर. सेवेच्या ताई तर्फे हिरोजी इंदुळकर. रायगड किल्ला बांधताना मॅडम, रायगड किल्ला बांधताना स्वतःचं घरदार विकलं होतं, स्वतःचा वाडा विकला, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि राजे 70 राजेगडावरती आले. तेव्हा महाराजांनी विचारलं, हिरो तुम्ही रायगड किल्ला बांधलात, म्हणजे रायगडाचं गॅरंटी पत्र आम्हाला काय द्याल? तुम्ही बांधकाम उभी केलीत की नाही, त्या बांधकामात तुम्ही गॅरंटी पत्र काय द्याल? हिरोजी इंदुळकर दरबारामध्ये 18 पकडाच्या समोर म्हणतायत की राजा रायगड किल्ला बांधला त्या जगदीश्वराच्या साक्षीने. राजा त्या जगदीश्वराच्या साक्षीने सांगतो, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तडपत राहतील, एकदा रायगडाचा महाद्वार गेट बंद झाला तर राजा खाली जाईल ते पाणी आणि गडावरती फक्त आवाज. आजही तो गेट बंद झाला आणि रोपे प्रकल्प बंद झाला तर गडाखाली जाईल ते पाणी, गडावरती फक्त हवा आहे. म्हणजे 400 वर्षापूर्वी दिलेलं गॅरंटी पत्र आजकालच्या सिव्हिल राज्याला असं बांधकाम केले पूर्णपणे म्हटलं आता बघा. महाराजांनी विचारलं, तुम्ही एवढं छानसं गॅरंटी पत्र दिलं, तुम्ही रायगड किल्ला बांधलेला आहात, मग तुम्हाला काय हवंय? बक्षीसपत्र मागून घ्या. नका राजा मला काहीच नको, ज्या टायमाला माझं बक्षीसपत्र मागते नक्की मागून घेईल. नाही रोजी फुलाची पाकळी मागा. राजा मागून मागतो. रायगड किल्ला बांधलाय का दगडामध्ये? एक दगड लावायचा ठेवलाय. तुमची अनुमती असेल दगडावरती माझं नाव लिहायचं, तो मंदिराच्या पहिल्या पायरीवरती बसवायची अनुमती द्या. अहो हिरोजी तुम्ही कलाकार आहात, अरे तुम्ही एअरकिड का? तुमचं नाव तिथे कशाला? त्या महादरवाजेवर पाहिजे तुमचं नाव, नगरखान्यात ठेवा तुमचं नाव, तिथे का बसवतं? येणारी पिढी हौसेने म्हणून रायगड किल्ला हिरोजीने महाराजांना बघायला भेटेल. नगराचं तुमचं दैवत ते आमचं दैवत तुम्ही आहात. जे तुमचा मुक्काम रायगड किल्ल्यावरती होईल ना राजा, ज्या वेळेस तुमचा मुक्काम या रायगड किल्ल्यावरती होईल, या राजमार्गाने जाताना जी पावलं जातील ना राजा, त्या मंदिराच्या सूर्योदयाच्या साक्षीने तुमच्या फक्त उजव्या पावलाची धूळ ही माझ्या फक्त मस्तकी टेकली पाहिजे. बस राजा मला बक्षीसपत्र मिळून गेलं. राजेश बाजू आनंदाचे अश्रू. हिरोजीना कडकडून मिठी मारी दरबारामध्ये म्हणतात, वा हिरोजी वा, आपल्यासारखी पोरं या हिंदवी स्वराज्या लाभलीत म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कारण की मनासारखा राजा होता, राजासारखी माणसं होती, धनासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता म्हणून हिंदवी स्वराज्य देखील स्वप्न उभं राहिलं म्हटलं जातं पूर्णपणे. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांची सफेद कलरची समाधी आहे. समाधीचा शोध लावला महात्मा ज्योतिबा फुलेने आणि समाधीच्या साईडला कोपऱ्यावरती एक कुत्र्याची समाधी बघायला भेटेल. कुत्र्याचं वादंग चालू आहे. काही जाणकारांचं मत महाराजांचा विश्वासू कुत्रा वाघ्या कुत्रा, महाराजांना देहचिंतेची आखणी दिली तेव्हा त्याच्या दरम्यान उडी घेतली. काही जाणकारांचं मत कुत्रा नव्हता, काही जाणकारांचं मत कुत्रा होता. म्हणून रायगडाच्या मंदिराची, जगदीश्वराची मंदिराची पुढची बाजू ही बंद ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही मंदिरात जाताना पाठीमागून जाल बघा, कारण की रायगडाची पूर्व बाजू समोर आहे.
आहे. राजे कधीही त्या मंदिरात जात असताना पाठीमागमध्ये जात नव्हते, समोरून जायचे. म्हणून ती मंदिराची वाघ्या कुत्र्याबद्दल समोरची जागा बंद केलेली आहे. आणि त्या साईडला आहे ते भवानी मातेचं मंदिर. तर की भवानी मातेचं मंदिर आता सगळे रस्ते बंद केलेले आहेत. टकमक रोड जाती तुम्ही जाऊ शकता. माझी माहिती तर संपलेली आहे. पुढे जाऊन दर्शन तुम्ही घ्यायचंय, रिटर्न या मार्गाने यायचंय आणि आल्या मार्गाने रिटर्न जायचंय. मी जाता जाता माझ्या ग्रुपला नक्की 1-2 शेर सांगत असतो. पहिला शेर असा म्हणला जातो की घासल्या विना दार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना दार नाही या तलवारीच्या पातीला, आणि मर्द मरणे शिवार्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार फार झालेला आहे, अंधार फार झालेला आहे. पाताक्षणी एक दिवा पाहिजे, अंधार फार झालेला आहे. पाताक्षणी एक दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात. तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. अरे या महाराष्ट्रामध्ये राहून, अरे या महाराष्ट्रामध्ये राहून जो कोणी माझ्या लाडक्या राजाला विसरेल, अरे जो कोणी माझ्या लाडक्या राजाला विसरेल त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात, त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात. माहिती तर माझी पूर्ण झालेली आहे. दिलेली माहिती नक्की रायगडची तुम्हाला आवडली असेल. दर्शन करा आणि परतीच्या मार्गाने रिटर्न जा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाय.